नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण राव. आज आपण इथे 6वीचं नागरिकशास्त्रामध्ये आज आपण इथे दुसरं टॉपिकचे डिस्कशन करणार आहोत. पहिला टॉपिक आपण ऑलरेडी केलेला आहे. जर तुम्ही हा पहिला टॉपिक जर केला नसेल तर हा आधी पहिला बघा, नंतर याच्यावरती आपण हा तुम्हाला इथे लक्षात येईल. तर आपला दुसरा टॉपिक जो आहे तो आपल्याला काय सांगतो, जो आपण समाज हा शब्द हा बघितला असेल की समाज म्हणजे काय, नुसतं गर्दी नाहीये किंवा झुंड नाहीये. तर समाज म्हणजे काय, समान उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी ज्या लोकांचा समूह एकत्र आलेला आहे त्याला म्हणतो आपण समाज. मग आता यामध्ये तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की जो काही समाज आहे या समाजामध्ये सुद्धा विविधता आहे. विविधता म्हणजे काय असेल बघा ना, काही लोक हे हिंदू धर्म आहे, ख्रिश्चन धर्म आहे, बौद्ध धर्म आहे, शीख धर्म आहे, काही लोक उंच आहेत, काही लोक टेकणे आहेत, त्यांची भाषा, त्यांची परंपरा, त्यांची वेशभूषा, ह्या पूर्ण गोष्टी ह्या वेगवेगळ्या आहेत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत, विविध प्रकारच्या आहेत. पण तरी सुद्धा भारतीय समाजामध्ये तुम्हाला एकता पाहायला मिळते. एकता म्हणजे काय, सगळी समाज व्यवस्था ही गुण्यागोविंदाने राहत असते. पण ही का राहते, याच्यामध्ये कोणतं तत्व आहे, धर्मनिरपेक्षता म्हणजे काय, सहकार्य म्हणजे काय, सामंजस्य आणि सहिष्णुता या शब्दाचा अर्थ काय होतो, आणि समाजाचे नियम कोण बनवते, हे संपूर्ण बेसिक गोष्टी आपण या सेकंड टॉपिक मध्ये इथे लक्षात घेणार आहोत. तर चला तर आपण सेकंड टॉपिक लक्षात घेऊया. आणि मला या ठिकाणी हे सांगायचं आहे की विविध समूहामध्ये एकता का निर्माण होते. आणि आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की समाजामध्ये विविधता आहे का, तर ऑब्व्हियसली जे तुम्हाला मी आता सांगितले. माझा दुसरा प्रश्न हा आहे की एवढी विविधता असून सुद्धा त्यांच्यामध्ये इथे एकता का निर्माण होते. तर यामध्ये आपण इथे पहिलं कारण सांगता येईल, भारतीय समाजात अनेकविध भाषा आहे, धर्म आहे, परंपरा आहे, आणि ही विविधता आपली संस्कृती, हे आपलं वैभव आहे. वेगळ्या प्रकारच्या भाषा आहे, आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे की ही विविधता असण्याचं कारण काय हे आपण इथे लक्षात घेतलंय. आपल्या देशातील हे विविध समूह वर्षानुवर्ष एकत्र राहत असल्यामुळे त्यांच्यात एकतेची भावना निर्माण झाली आहे, आणि यामुळे भारतीय समाजातील एकता यातून दिसून येते. विविधता असून सुद्धा आपण एकत्र का आहोत, कारण की आपण हे एका दिवसापासून एकत्र नाहीये. तर याच्यामध्ये कारण काय असेल, वर्षानुवर्ष आपण इथे एकत्र आलेलो आहोत. यामुळे आपल्यामध्ये एकतेची भावना निर्माण झालेली आहे, आणि एकतेच्या भावनेतूनच आपण काय झालेलं आहोत, इथे एकत्र आलेलो आहोत. तर हे झालं तुमचं इथे उत्तर लक्षात आलं की विविध समूहामध्ये असून सुद्धा आपली एकता का निर्माण झाली असेल, कारण की जो काही भारतीय समाज आहे तो वर्षानुवर्ष एकत्र राहत असल्यामुळे देशामध्ये एकतेची भावना निर्माण झाली, आणि यामुळेच आपण कसे आहोत, सध्या एकत्र आहोत. तर हे झालं इथे आपला बेसिक प्रश्न. आता दुसरा प्रश्न हा आहे की विविधतेमध्ये ताकद कशी आहे. आपण बघितलंय की विविधता में एकता, ते आपण बघितलं. आता हे लक्षात घ्यायचंय की ही ताकद कशी काय होऊ शकते. त्याचं कारण हे मित्रांनो की विविध समूहाच्या बरोबर राहणे म्हणजे सहअस्तित्वाचा अनुभव घेणे. अशा सहअस्तित्वामुळे जे काही आपला समाज आहे याच्यामध्ये सामंजस्य वाढते, त्यामुळे परस्परांच्या चालीरीती, जीवन पद्धती, आपली ओळख होते. आपण एकमेकांच्या जीवन पद्धतीचा आदर करायला शिकतो, इतरांच्या काही प्रथा परंपरा आत्मसात करतो. यातून समाजात एकोपा वाढतो. सामाजिक एकोप्यामुळे आपण अनेक नैसर्गिक आणि सामाजिक आपत्तीचा आपण सामना करू शकतो. थोडक्यात काय तर या समाजामध्ये आपण एकमेकांच्या गरजा समजून घेतो, एकमेकांचा आपण इथे सामंजस्य लक्षात घेतो. एवढंच नाही तर आपण जे दुसरा जो समाज असेल त्या समाजाचा आपण वैशिष्ट्य आपण स्वीकारतो. समजा मी नॉनव्हेज खात नाही आणि समोरच्या व्यक्तीचं नॉनव्हेज खात असेल तर मी त्याचा तिरस्कार करतो का, तर नाही. मी सुद्धा त्याला इथे ऍक्सेप्ट करतो. म्हणजे सामंजस्य या शब्दाचा अर्थ काय होतो, ऍक्सेप्टन्स आणि समजूतदारपणा दाखवणे. तर हे या ठिकाणी इथे भारतीय समाजातील प्रत्येक व्यक्ती हा करत असतो, आणि म्हणून त्यांच्यामध्ये काय निर्माण होतो, एकोपा निर्माण होतो. आणि जर तुमच्यामध्ये जर एकोपा निर्माण झाला तर मग कोणतेही संकट येत नाही. मग ते सामाजिक असेल, आर्थिक असेल, राजकीय असेल, सगळ्या आपत्तीचा सामना आपण या ठिकाणी इथे करू शकतो. जसे की तुम्हाला माहिती आहे की मुंबईमध्ये जेव्हा ब्लास्ट झाला होता, बॉम्ब ब्लास्ट, तर त्याच्यामध्ये बरेच लोक घायल झाले होते. मग अशा वेळेस जे जाणारे येणारे आजूबाजूचे लोक आहेत त्यांना मदत केली. किंवा आपण सुद्धा बघतो की जेव्हा पूर अवस्था असते तेव्हा आपण एकमेकांना मदत करतो. भूकंप अवस्था जेव्हा आपल्या देशामध्ये येते, जसं की नेपाळमध्ये जेव्हा भूकंप आला होता तर तेव्हा भारताने त्यांना मदत केली होती. म्हणजे काय, तर हा जो काही समाज आहे तो एकमेकांना नेहमी मदत करत असतो. ही आहे आपली सर्वात महत्त्वाची ताकद. आता आपण पुढे जाऊया की हा जो समाज आहे
या समाजाला बांधणारा महत्वाचा दुवा कोणता आहे? याचं नाव आहे धर्म निरपेक्षता. भारताने धर्म निरपेक्षतेचे तत्व स्वीकारले आहे का? हे नक्कीच स्वीकारले आहे. जेव्हापासून भारतीय संस्कृती अस्तित्वात आहे तेव्हापासून भारतीय समाजामध्ये धर्मनिरपेक्षता हे तत्व आहे. तो तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? धर्मनिरपेक्षता म्हणजे काय बघा, भारतीय समाजामध्ये विविध धर्माचे लोक राहतात. त्यांच्यातील परस्पर सामंजस्य वाढीस लागावे व सर्वांना आपल्या श्रद्धेनुसार उपासना करण्याचे स्वतंत्र असावे यासाठी आपल्या संविधानामध्ये आपण काय केलेलं आहे? धर्मनिरपेक्षतेची तरतूद केलेली. वेगळ्या प्रकारचे लोक राहतात, वेगळ्या प्रकारचे धर्म आहेत, पण त्यांना त्यांचा धर्म जोपासता यावा. कोणी कोणी धर्मामध्ये हस्तक्षेप करू नये. प्रत्येकाने प्रत्येक धर्माचं पालन करावं आणि इतरांना सुद्धा ते करू द्यावं यासाठी भारतीय संविधानामध्ये कशी तरतूद दिली असेल? धर्मनिरपेक्षतेची ही तरतूद दिलेली आहे. बघा हे काय आहे बघा, भारत हा एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे का? तर हो आहे. मला सांगा भारतामध्ये बहुतांश जनता कोणती आहे? हिंदू. 85% पेक्षा जास्त लोकसंख्या ही हिंदू आहे. मग याचा अर्थ हा होतो का की हिंदूचाच धर्म आपल्या देशामध्ये मानण्यात येईल? असं काही नाहीये. मुस्लिम असेल ते सुद्धा त्यांचा सण साजरा करू शकतात. जैन आहे ते सुद्धा त्यांचा धर्म साजरा करू शकतात किंवा त्यांना त्यांचा धर्म मानण्याचा, उपासना करण्याचा आणि प्रसार करण्याचा तो अधिकार आहे. हिंदू सुद्धा करू शकतात. म्हणजे असं आहे का की हिंदू धर्म मोठा आहे म्हणून हिंदू धर्माच्या लोकांचंच चालेल? असं नाही. तर आपल्या भारतीय संविधानामध्ये जे काही अल्पसंख्याक आहे म्हणजे ते धर्माने असतील किंवा लोकसंख्येने असतील, सगळ्यांना आपण काय केलं असेल? सगळ्यांचा धर्म पाळण्याचा अधिकार आपण त्यांना तो दिलेला आहे. तुमच्या पद्धतीने तुम्हाला तो धर्म पाळता येईल. आपल्या देशात भाषिक आणि धार्मिक विविधता मोठ्या प्रमाणात आहे. ही विविधता निकोपपणे जपण्यासाठी आपण काय केलेलं आहे? धर्मनिरपेक्षतेचे तत्व स्वीकारलेले आहे. म्हणजे देशामध्ये एकता राहावी, समाजामध्ये एकता राहून देशाचा विकास व्हावा यासाठी आपण धर्मनिरपेक्ष तत्व ते स्वीकारलेलं आहे. आता आपल्याला हे समजून घ्यायचंय की धर्मनिरपेक्षता म्हणजे काय. आधी मला सांगा, तुम्हाला बेसिक गोष्ट लक्षात आली का? धर्मनिरपेक्ष म्हणजे काय? तर हे भारताने स्वीकारलेलं तत्व आहे. आतापासून नाही तर प्राचीन युगापासून भारतीय समाज हा धर्मनिरपेक्ष आहे. फक्त एवढंच की भारतीय राज्यघटनेने काय केलं असेल? याला स्वीकारलेलं आहे. ते का स्वीकारलं असेल? कारण की समाजामध्ये विविधता आहे, सगळ्यांना एकोपामध्ये राहायचं असेल तर यासाठी आपण हे तत्व इथे स्वीकारलेलं आहे. मग ते त्याचा अर्थ काय होतो हे तुम्हाला इथे सांगितलं आहे. बघा, पहिला अर्थ काय सांगितलं असेल? आपल्या देशात राजसंस्थेने कोणत्याही एका धर्माचा पुरस्कार केलेला नाही. हे भारताचा कोणताही एक धर्म नसेल. भारत कोणत्याही धर्माला प्रोत्साहन देणार नाही, हा याचा अर्थ होतो. प्रत्येक व्यक्तीला आपापल्या किंवा आपल्या पसंतीच्या धर्माची उपासना करण्याचा अधिकार आहे. जसं की मी हिंदू आहे, जर मला असं वाटलं की मला आता ख्रिश्चन धर्मामध्ये हस्तांतरण करायचंय किंवा धर्मांतरण करायचंय, मी करू शकतो का? तर करू शकतो. कोणताही व्यक्ती धर्मांतर करू शकतो. फक्त एवढंच की तुम्हाला बळजबरीने करता येत नाही, हे स्वइच्छेने असायला हवं. नंतर सांगितलेलं आहे धर्माच्या आधारे व्यक्तीमध्ये भेदभाव करता येणार नाही. जसं की एखादा मुस्लिम आहे त्याला आपण सांगू शकतो का तू आमच्या घरी यायचं नाही किंवा तू आमच्या या कायद्यामध्ये यायचं नाही किंवा हे तुला बंधन आहे ते बंधन नाही, असं आपण काही सांगू शकतो का? नाही. लक्षात घ्या, यामध्ये मला थोडक्यात हे सांगायचंय की सामाजिक जीवनामध्ये आपण कधीही भेदभाव वापरू शकत नाही. नंतर सर्व धर्माच्या लोकांना राज्यसंस्थेकडून समान वागणूक दिली जाते. म्हणजे ज्या काही पॉलिसीज हिंदूंसाठी आहेत त्या पॉलिसी मुस्लिमांसाठी सुद्धा आहेत. जसे की लाडकी बहीण योजना फक्त हिंदू महिलांसाठी आहे का? जे मुस्लिम महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आहे. हे सरकार असा भेदभाव करू शकत नाही. नंतर शिक्षण, रोजगार, सरकारी नोकरीची संधी सर्वांना उपलब्ध केली जाते, ज्यामध्ये धर्माचा भेदभाव केला जात नाही. आणि मुस्लिमांसाठी कमी रोजगार आणि हिंदूंसाठी जास्त रोजगार असं कुठे आहे का? सगळ्यांना आपण इथे समान वागणूक दिलेली आहे. फक्त इथे एवढंच एक शब्द मी इथे सांगेल, ते आहे आरक्षण. तुम्हाला आरक्षण हा मुद्दा माहित असेल. आरक्षण कशासाठी आहे? की जे वंचित गट आहे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, पण तो भेदभाव नाही. जेव्हा आपण पुढे जाणार आहोत तेव्हा मी तुम्हाला सांगेलच की आरक्षण हा मुद्दा कुठे येतो आपल्या समाजामध्ये. आता पुढचा पॉइंट आहे धार्मिक व भाषिक अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी संविधानात विशेष तरतूद केलेली आहे.
म्हणजे आपल्या भारतीय समाजामध्ये काही गट अल्पसंख्याक आहेत, जसं की जैन असतील, शीख असतील, त्याच्यानंतर मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, हे अल्पसंख्याक आहेत. याचं संवर्धन करण्यासाठी किंवा यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण काय केलेलं आहे, स्पेशल धर्मनिरपेक्षता आपण इथे स्वीकारलेला आहे. आणि त्याच्यासाठी आपण वेगळ्या प्रकारचे अधिकार निश्चित केले भारतीय राज्यघटनेमध्ये. अल्पसंख्याकांना आपली भाषिक आणि सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी त्यांचे ते स्वातंत्र्य आहे, आणि त्यासाठी इथे आपण भारतीय संविधानामध्ये विशेष तरतूद केली. याचा उद्देश हा असेल की त्यांचाही विकास व्हावा. आणि धर्मनिरपेक्ष तत्वामुळे भारतीय समाजात धार्मिक सामंजस्य हे टिकून, सामंजस्य म्हणजे काय, एकोपा, समजूतदारपणा टिकून राहतो. तर अशा प्रकारे आपण इथे धर्मनिरपेक्षता म्हणजे काय हे समजून घेतो. तुमच्या लक्षात आलंय? म्हणजे राज्य शासन कोणत्याही प्रकारच्या धर्माला प्रोत्साहन देणार नाही. सगळ्यांसाठी धर्म हा सारखा असेल. ज्याला तर वाटेल तो त्याचा धर्माचं अनुकरण करू शकतो, धर्मांतर ही करू शकतो. प्रत्येकाला त्याच्या धर्मानुसार वागण्याचा अधिकार आहे. राज्य शासन यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही. म्हणजे मग तो रोजगारामध्ये नसेल किंवा कोणत्याही बाबतीमध्ये नसेल. भारतीय राज्यघटनेमध्ये तत्वच आहे कलम 14 मध्ये, सरकार कोणत्याही संदर्भात जात, पंथ, लिंग, धर्म या आधारावर कधीही भेदभाव करता येणार नाही. आणि या तत्वाला आपण इथे काय म्हणतो, धर्मनिरपेक्षता. या धर्मनिरपेक्षतेमध्ये जे काही हिंदू आहेत, जशी यांची काळजी घेतली असेल, तशी जे काही अल्पसंख्याक आहेत त्यांची सुद्धा आपण काळजी घेतली असेल. त्यांचा सुद्धा धर्म जोपासला जावा, त्याला सुद्धा त्यांच्या धर्मामध्ये शिक्षण देण्यात यावं, यासाठी सुद्धा आपण ही तरतूद विशेषतः केलेली आहे. ते आपण कलम पुढे बघणार आहोत. तर तुमचं हे लक्षात आलं असेल. आता यामध्ये आपण हे लक्षात घेतलं की धर्मनिरपेक्षता म्हणजे काय. मग याच्यानंतर पुढचं तत्व आहे ते आहे सहकार्य. आता सहकार्य म्हणजे काय, समाजात राहून आपण काय शिकतो, कोणते गुण आत्मसात करतो, आपला जडणघडण कशी होते, याच्यावरती सगळा हा समाज डिपेंड असतो. त्या व्यक्तीचं हे कॅरेक्टर अवलंबून असते. यामध्ये बघा, कोणताही समाज, व्यक्ती आणि समाजातील परस्पर सहकार्यावर आधारित असतो. म्हणजे सहकार्य याच्यावरतीच समाज हा अवलंबून आहे. समाजाचं बेसिक प्रिन्सिपल काय आहे, सहकार्य. सहकार्य संपलं, समाज संपला. मी तुम्हाला सांगितलं, मी तुम्हाला शिकवणार नाही. समाज खतम. जोपर्यंत हे परस्पर देवाणघेवाण आहे तोपर्यंत समाजाचं अस्तित्व आहे. तर व्यक्ती व्यक्तीमध्ये सहकार्य असल्याशिवाय समाज अस्तित्वात राहू शकत नाही, जे तुम्हाला मी आता सांगितलं. परस्परांच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी परस्परांना मदत करणे व देवाणघेवाण करणे म्हणजे सहकार्य. प्रॉपर डेफिनेशन सांगितली. सहकार्य म्हणजे काय, खूप महत्त्वाचं आहे. परस्परांच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी परस्परांना मदत करणे व देवाणघेवाण करणे म्हणजे सहकार्य. जर एखादा व्यक्ती अडचणीमध्ये आहे, प्रश्नांमध्ये आहे, तर त्याच्यासाठी काय करणं, मदत करणं, देवाणघेवाण करणं म्हणजेच काय असेल इथे, सहकार्य. जर समजा आपण एखाद्या व्यक्तीला मित्र असं म्हणतो, त्याने जर आपल्याला जर मदत केली नाही तर त्याला तिथे मित्र म्हणता येईल का? त्या मित्राबरोबर संबंधाचा काय फायदा आहे का? हे तो समाज आहे का? नाही. मित्र असण्याची लायकी काय आहे, तर एकमेकांना मदत करणं. तसं समाज म्हणून लायकी काय असेल, तर सहकार्य करणं. आणि म्हणून लक्षात घ्या, जेव्हा आपल्या भारतीय समाजामध्ये एखाद्या व्यक्तीवरती जेव्हा संकट येते तर सगळेजण त्याला धावून जातात. समजा लग्न समारंभ असेल त्याच्यामध्ये ते मदत करतात, काही दुःखाचा काही कार्यक्रम असेल त्याच्यामध्ये आपण त्यांना मदत करतो किंवा आपण त्यांना सांत्वना देतो. तर हा प्रकार काय आहे, तर हा आहे सहकार्याचा प्रकार, की ज्यामध्ये आपण एकमेकांना मदत करत असतो. आपल्या घरातील व्यक्तीमध्ये अशी वृत्ती नसेल तर जसे आपले कुटुंब टिकू शकत नाही. जर समजा भाऊ असं म्हटला की मला याचं काही घेणं देणं नाहीये, तर त्याला तिथे कुटुंब म्हणता येईल का? कुटुंबाचा बेस काय आहे, तेच आहे सहकार्य. जर हे सहकार्य जर होत नसेल तिथे कुटुंब राहू शकत नाही. सहकार्य अभावी आपला विकास अडकले. तर सहकार्य नसेल तर आपला इथे विकास होणार नाही, फॅमिलीचाही विकास होणार नाही. आणि विशेषतः लक्षात घ्या, दैनंदिन जीवनही सुरळीत चालणार नाही, समाज चालणार नाही. सहकार्यामुळे समाजातील परस्परावलंबन अधिक निकोप होते, समाजातील सर्वांना सामावून घेता येते, सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याची ती एक प्रक्रिया आहे. समाज म्हणजे काय, तर सहकार्य. हे सहकार्य असेल तरच आपण सगळ्यांना पुढे जाते, अदरवाईज आपण सगळे मागे. जसं की बघा ना, समजा तुम्ही शिकलात, पुढे गेलात, तुम्ही अधिकारी झालात, तुम्ही काय कराल, तर स्वतःचं भलं कराल का? नाही. तुमचे जे काही मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील, भाऊ बहीण असतील, त्यांनाही म्हणलं की चला तुम्ही तयारी करा, मी तुम्हाला सपोर्ट करतो. याचा अर्थ हा होतो की जेव्हा आपण पुढे जात असतो
तर मागच्यांनाही सुद्धा सपोर्ट करणं गरजेचं आहे, मागच्यांनाही सहकार्य करणं गरजेचं आहे. जर ते करत नसाल तर याचा अर्थ की तुम्ही त्या समाजाचा तुम्ही फायदाच नाही. तुम्ही समाजाचा घटक आहात का? कारण की त्या लोकांनी तुम्हाला मदत केली म्हणून तुम्ही परत आला. आता तुमचं काम आहे की तुम्हाला त्यांना मदत करायची. तर याला म्हणतो आपण इथे सहकार्याची भावना, जे घ्यावं लागतं आणि द्यावंही लागतं. तर इथे अशा प्रकारे इथे बेसिक आपण अर्थ बघितला ते आहे सहकार्य. आता दुसरा या सहकार्यामध्ये असणारा एक शब्द आहे तो खूप महत्त्वाचा आहे, तो आहे सामंजस्य आणि नंतर आहे सहिष्णुता. आता सहिष्णुता आणि सामंजस्य म्हणजे काय, आता आपण हे लक्षात घेऊया. त्याच्या आधी आपण काही उदाहरण लक्षात घेऊया, तुमच्या ते लक्षात येईल. तो शब्द आहे तडजोड. बघा, हे तुम्हाला तुमच्या स्टेटमेंट मध्ये सांगितलेलं आहे, उदाहरणासह सांगितलेलं आहे. तुम्ही अशा अनेक तडजोडी करत असाल. जसे एक उदाहरण आहे, सभागृह तुडुंब भरलेले आहे. जागा शोधणाऱ्या एका व्यक्तीला तुम्ही तुमच्या बाकावर छोट्याशा जागेमध्ये सामावून घेता. समजा तुम्ही बसने चाललेले आहात आणि तुम्हाला कळतं की एक दुसरा व्यक्ती असा उभा आहे, तुमच्याकडे जर जागा असेल तुम्ही त्याला देता जागा. हे एक्झाम्पल कशाचं आहे? एक्झाम्पल आहे तडजोड. तडजोड या शब्दाचा अर्थ हा होतो की तुम्ही इतरांना सामावून घेता आणि यालाच आपण इथे म्हणत असतो सामंजस्य. सामंजस्य म्हणजे काय? इतरांना सांभाळून घेणे, जबाबदारीने वागणे. दुसरा शब्द आहे, तुम्हाला गिअर असणारी सायकल हवी आहे परंतु ताईच्या फीचे पैसेही भरायचे आहेत. तुम्ही तुमच्या हट्ट बाजूला ठेवता. हे तुम्हाला माहिती आहे की मला सायकल हवी, मग तुम्हाला हे माहिती आहे की तुम्हाला ताईची फीस भरायची, तर तुम्ही लक्षात घेता काय महत्त्वाचं आहे? ताईची फीस भरणं महत्त्वाचं आहे. तुम्ही काय करता? सायकल कॅन्सल करता. ही सुद्धा काय आहे? तडजोड. म्हणजे काय आहे? सामंजस्य आहे. आता पुढे आहे, शेतीच्या बांधावरून शेजाऱ्याशी सुरू असलेल्या तुमच्या कुटुंबाचा वाद कोर्टात न जाता तुम्ही संपवला. तुम्हाला माहिती आहे की आपल्या भारतीय समाजामध्ये नेहमीच होतं, एक गुन्हा असतो शेतीचा, कधी इकडे जातो कधी इकडे जातो, त्यानुसार हे वाद होतात. मग अशा वेळेस हे वाद न करता, कोर्टामध्ये न जाता सामंजस्याने हे समजून घेणे, याला काय म्हणतो आपण इथे? तडजोड. शेजारचा सोपा आता तुमचा चांगला मित्र झाला. तुम्ही जर हे करू शकला तर काय होतं? तुमचं मित्रत्व किंवा समाज सहकार्य जे आहे ते वाढतं. तुम्हाला सामंजस्य हा शब्द लक्षात आला की कॉम्प्रोमाइज करणे, कोणासाठी? इतरांसाठी, सहकार्यासाठी कॉम्प्रोमाइज करणे. आता इथे आपल्याला दुसरा शब्द समजून घ्यायचा, तो आहे सहिष्णुता. आता सहिष्णुता म्हणजे काय? लक्षात घ्या, सहिष्णुता या शब्दाचा अर्थ हा होतो की आपल्या दोघांचे मत हे वेगवेगळे असू शकतात. मत म्हणजे काय? मला असं वाटतं की ए हा बरोबर आहे आणि तुम्हाला काय वाटतं? बी हा बरोबर आहे. मग अशा वेळी दोघांमध्ये मतभेद निर्माण होतात. तुम्हाला असं वाटतं की बी हा बरोबर आहे, तुम्हाला वाटतं की राहुल गांधी बरोबर आहे. मग आपल्या दोघांमध्ये एक द्वेष निर्माण होतो, द्वेषातून वादविवाद होतात, त्याच्यातून भांडण होतात. तर ही जी प्रक्रिया आहे मित्रांनो, याला इथे आपल्याला सहिष्णुता म्हणता येणार नाही. सहिष्णुता या शब्दाचा अर्थ हा होतो की ठीक आहे, तुला ए हा व्यक्ती आवडतो, मला बी हा व्यक्ती आवडतो, ठीक आहे, तू तुझ्या जागेवरती ओके आहे, मी माझ्या जागेवरती ओके आहे. त्यामुळे आपल्याला इथे भांडण्याची आवश्यकता नाही. काही लोकांना वाटतं की नॉनव्हेज खाणं योग्य की अयोग्य आहे. काही असू द्या, योग्य असेल अयोग्य असेल की त्याचा तो प्रश्न आहे. पण जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला जेव्हा सांभाळून घेता की ठीक आहे बा, तू तुझ्या जागेवरती योग्य आहे, मी माझ्या जागेवरती योग्य आहे, तर याला म्हणतो आपण इथे सहिष्णुता. मग हे तुम्हाला इथे दिलेलं आहे. समाजात जसे की सहकार्य असते तसेच कधी कधी मतभेद सुद्धा असतात, वादविवाद असतात, संघर्ष होत असतात. मग अशा वेळेस व्यक्तीमध्ये असणारे मत, विचार, दृष्टिकोन जुळत नाही, ज्यामुळे काय निर्माण होतो? वाद, संघर्ष निर्माण होऊ शकतात. आणि या एवढंच नाही, तर जे काही एकमेकांविषयी असणारे पूर्वग्रह आहे, पूर्वग्रह म्हणजे काय? आधीचे विचार किंवा गैरसमज, या संघर्षाचे कारण होऊ शकते. दीर्घकाळ संघर्ष चालू ठेवणे हे कोणाच्याही हिताचे नसते. तडजोड आणि समझोता याच्याद्वारे व्यक्ती संघर्षाचे नियंत्रण करायला शिकतात. एकमेकांना समजून घेतले आणि सहिष्णुता वृत्तीचं दाखवली तर संघर्ष मिटू शकतात. महत्त्वाचं म्हणजे हे आहे की भारतीय समाजामध्ये मतभेद वगैरे हे गोष्टी साहजिकच आहे, परंतु त्या मिटवणं गरजेचे आहे. जर त्या मिटवायची असेल तर आपल्याला कशाची आवश्यकता आहे? सामंजस्य आणि सहिष्णुता. आता एक्झॅक्टली सहिष्णुता म्हणजे काय ते सांगण्याचा प्रयत्न केला. बघा, सामंजस्य नकळतपणे आपण अनेक नव्या गोष्टी शिकतो, नवा विचार आपण आत्मसात करतो.
आपले सामाजिक जीवन अधिक समृद्ध बनायला त्याची मदत होते, आपल्याला सहिष्णुता वाढते. सामाजिक स्वास्थ्य आणि शांतता टिकवण्यासाठी एक अतिशय सोपी पद्धत आहे, ते म्हणजे कोणती असेल? 2 गुण. आता याच्यामध्ये आपण थोडंसं सहिष्णुता आणि थोडंसं आपण डीप मध्ये लक्षात घेऊया की सहिष्णुता म्हणजे काय. बघा, आपल्या जीवनात अवतीभोवती अनेक प्रकारच्या निराळ्या व्यक्ती वावरत असतात. अनेक प्रकारच्या व्यक्ती म्हणजे कोण असेल? ज्यांचा धर्म वेगळा आहे, भाषा वेगळी आहे, स्वभाव वेगळे आहे, वृत्ती किंवा श्रद्धा आणि प्रथा वेगवेगळी आहे. अशा भेदभाव असून सुद्धा आपण कोणालाही व्यक्तीचे मूल्यमापन न करता तिथे आपण काय करतो? सगळ्यांना सहिष्णुता असे ढोबळमानाने आपण तिथे म्हणू शकतो. म्हणजे अनेक प्रकारचे व्यक्ती आहेत, मतभेद आहेत, वादविवाद आहेत, धर्म आहे, विचार आहे, पण तरी सुद्धा आपण कोणालाही असं तुच्छ समजत नाही किंवा त्याचं आपण मूल्यमापन करत नाही की हा मुस्लिम धर्माचा आहे, मला याच्याबरोबर आधी संबंध ठेवायचा नाही, असं आपण म्हणतो का? नाही म्हणत. म्हणजे आपण काय करतो? सगळ्या व्यक्तींबरोबर समान वागतो. यालाच म्हणतो आपण या ठिकाणी ते सहिष्णुता. बघा, इतरांविषयीचा आपला दृष्टिकोन सौम्य, लवचिक असणे इथे गरजेचे आहे. समोरचा माणूस रूपाने, स्वभावाने, वृत्तीने कसाही असला तरी त्याला तसा असण्याचा निसर्गदत्त हक्क आहे. म्हणजे जसं की मला अधिकार आहे तसे समोरच्या व्यक्तीलाही अधिकार आहे. जसं मला एखाद्या गोष्टीची आवड आहे, जसं की मला देवाची आवड आहे, असं होऊ शकते की समोरच्या व्यक्तीला देवाची आवड नाही. जसा माझा अधिकार आहे तसा इतरांचाही अधिकार आहे. ह्या गोष्टी मानणं हे जास्त महत्वाचं आहे. ही गोष्ट ध्यानात ठेवणं अत्यंत महत्वाचे आहे. आपल्यापेक्षा भिन्न विचार, वेगळ्या आवडीनिवडी, आपल्यात न पटणारी वर्तणूक बाळगणाऱ्या व्यक्तीबद्दल सोशिकता व सहनशीलता दाखवून त्यांचा अधिक्षेप न करता त्यांच्याशी बोलणे, वागणे म्हणजेच काय असेल? सहिष्णुता. समजा मी आहे बीजेपी पक्षाचा आणि तुम्ही आहे काँग्रेस पक्षाचे. जर मी म्हटलं की तुम्ही काँग्रेस पक्ष, मी तुम्हाला अजिबात बोलणार नाही, मी तुमचा द्वेष करेल, राग करेल, मग मला सांगा याला सहिष्णुता म्हणता येईल का? नाही. तर याचा अर्थ हा होतो की जेव्हा तुम्हाला माहिती की याचा विचार वेगळा आहे, पण तरी सुद्धा तुम्ही त्या व्यक्तीला स्वीकारता. सांगता की ठीक आहे, तुला काँग्रेस आवडतं, तू काँग्रेस कर. मला बीजेपी आवडतं, मी बीजेपी कर. मला नॉनव्हेज आवडतं, ठीक आहे, मी नॉनव्हेज करतो. तुला व्हेज आवडतं, तुला व्हेज. हे म्हणणं म्हणजे काय असेल? ते सहिष्णुता. हे समोरच्या व्यक्तीची जी निसर्ग हक्क जे असतील ते मान्य करणं आणि स्वतःची हक्क मान्य करणं. तर अशा प्रकारे आपण इथे सहिष्णुता असं म्हणतो. तर मित्रांनो, मला सांगा, याच 2 गुणांमुळे समाज जो आहे सध्या तो टिकून आहे. कोणते 2 गुण असतील ते? सहिष्णुता आणि सामंजस्य. सामंजस्य म्हणजे काय? तडजोड, इतरांना समजून घेणे, सहकार्य करणे. आणि सहिष्णुता म्हणजे काय? लोकांना जसं आहे तसं ऍक्सेप्ट करणे. त्यांच्या जातीवरून, भाषेवरून, कपड्यावरून त्यांना कधीही जज करायचं नाही. जसं आपण इतरांप्रमाणे वागतो तसं त्यांनाही वागवायचं. याला म्हणतो आपण इथे सहिष्णुता. आता सहिष्णुता या शब्दाचा विरुद्ध अर्थ काय असेल? असहिष्णुता. लक्षात घ्या, जर मी तुम्हाला म्हटलं की हिंदू हिंदू, मुस्लिम मुस्लिम, मैं तो हिंदू हूं, तर असं जे बोलतो आपण त्याला सहिष्णुता म्हणता येईल का? त्याला इथे असहिष्णुता म्हणतात. म्हणजे जेव्हा आपण हिंदू किंवा मुस्लिम अशा प्रकारे जेव्हा राजकारण करायला जेव्हा सुरुवात करतो, याचा अर्थ हा होतो की तुम्ही केवळ हिंदू धर्माला प्रोत्साहन देताय आणि मुस्लिम धर्माला तुम्ही बाजूला ठेवताय. तर हे जे राजकारण आहे याला म्हणतो असहिष्णुता. आणि भारतीय संस्कृती जी आहे आतापासून नाही तर प्राचीन युगापासून काय आहे? सहिष्णु आहे. कारण की भारतीय समाजामध्ये अनेक प्रकारचे परकीय आक्रमण झाले, अनेक प्रकारच्या संस्कृती भारतामध्ये आल्या आणि त्या भारतामध्ये एक मिसळ झाल्या, पण त्या कधीही वेगळं होण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. आणि भारतीय संस्कृती सुद्धा काय केलं असेल? अडॉप्ट केलेला आहे. म्हणजे आपला जे भारतीय समाज आणि मुस्लिम समाज जो आहे तो बाहेरून आलेला समाज आहे, पण ते आज आपल्या भारतीय समाजाचा भाग आहे. याचा अर्थ हा होतो की भारतीय समाज कसा आहे? सहिष्णुता आहे. फक्त काही असे राजकीय नेते असतात, मंडळी असतात की जे मुद्दामून हिंदू मुस्लिम मध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, असहिष्णुता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. ते कशासाठी निर्माण करत असतील? त्यांच्या ओटिंगसाठी. हे लक्षात घ्या. यालाच आपण इथे सहिष्णुता असं म्हणतो. तर अशा प्रकारे आपण इथे सहिष्णुता आणि सामंजस्य हा शब्द आपण इथे लक्षात घेतला. नंतर हे महत्वाचं आहे की जेव्हा आपण एक व्यक्ती जेव्हा स्वतःला म्हणतो तर तेव्हा आपण समाजामध्ये एक व्यक्ती नसतो, तर आपल्या या समाजामध्ये अनेक प्रकारच्या भूमिका असतात. जसं की आपण एक विद्यार्थी असतो, आई वडील असतो, मुलगा मुलगी असतो, नातू असतो, किंवा आपण एखाद्या सभागृहाचे किंवा एखाद्या शाळेचे आपण सदस्य असतो, स्वच्छतादूत असतो, खेळाडू असतो,
वर्गमित्र असतो, अशा अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या आपल्याला पाळाव्या लागतात. पण एक व्यक्ती म्हणून जे काही जबाबदाऱ्या असतात, सहकार्य करणे, परस्पर संबंध निर्माण करणे, समजून घेणे, सामंजस्य बाळगणे, सहिष्णुता निर्माण करणे, हे काय आहे तर कॉमन गुण आहे, एक समाज गुण. रोल भले वेगळे असतील पण हे गुण ज्या सिच्युएशन असतील आपले समान असतील, ते एकत्र असायला हवे. असे इथे आपल्याला इथे असणं अपेक्षित आहे. आता दुसरा पॉइंट आहे इथे समाजाची नियम. लक्षात घ्या, समाजाचे व्यवहार सुरळीतपणे चालवता यावे म्हणून काही नियमांची आवश्यकता आहे. पूर्वी हे नियम आपण रूढी परंपरा म्हणून करत होतो, पण आजच्या काळामध्ये याला आपण काय म्हणतो इथे कायदे असं म्हणत असतो. आणि याचमुळे समाज हा आपला पुढे जातो. मित्रांनो, अशा प्रकारे इथे आपला दुसरा टॉपिक इथे जो आहे तो इथे समाप्त झालेला आहे चॅप्टर. आता याच्यामध्ये स्वाध्याय आहे, विविध समूहाच्या बरोबर राहणे म्हणजे काय अनुभव. विविध समूहाच्या बरोबर राहणे म्हणजे काय अनुभव आहे. समानता. भारत हे जगातील एक महत्त्वाचे काय आहे, कोणतं राष्ट्र आहे, धर्मनिरपेक्ष. भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. सहकार्यामुळे समाजातील अधिक निकोप होतो. काय निकोप होतो. तुम्हाला जेव्हा तुम्ही टॉपिक वाचत असता, जेव्हा तुम्ही आता हा टॉपिक संपवला, परत एकदा हा टॉपिक वाचा आणि इथे स्वाध्यायाची उत्तर देण्याचा प्रयत्न करा. नंतर आहे खालील प्रश्नांची प्रत्येका वाक्यात उत्तर द्या. सहकार्य म्हणजे काय. कोणत्याही अडचणी प्रश्नांमध्ये एकमेकांना सहकार्य करणं, मदत करणं म्हणजेच काय असले इथे सहकार्य. धर्मनिरपेक्ष तत्व आपण का स्वीकारले आहे. समाजामध्ये एकोपा निर्माण व्हावा, समाजामध्ये एकता निर्माण व्हावी, समाज हा सुरळीत चालावा, यासाठी आपण धर्मनिरपेक्ष तत्व हे स्वीकारलेले आहे. खालील प्रश्नांचे 2 ते 3 वाक्यामध्ये उत्तर लिहा. भारतीय समाजातील एकता कशातून दिसून येते. यस, अनेक वर्षांपासून आपण एकत्र राहत आलेलो आहोत, म्हणून आपल्यामध्ये इथे एकता पाहायला मिळते. समाजात संघर्ष केव्हा निर्माण होऊ शकतो. जेव्हा वाद विवाद असतात, जेव्हा मतांतरे वेगवेगळ्या प्रकारचे असतात, तेव्हा याच्यामध्ये संघर्ष निर्माण होऊ शकतो. सहकार्यामुळे कोणता फायदा होतो तर मानव विकासाचा फायदा होतो, समाज विकासाचा इथे फायदा होतो. तर मित्रांनो, अशा प्रकारचा आपण इथे दुसरा धडा इथे समाप्त केलेला आहे. तर दुसरा धडा कशासाठी महत्त्वाचा होता. समाजाची विविधता लक्षात घेण्यासाठी. म्हणजे इथे तुम्ही 3 शब्द लक्षात घेतले असतील. पहिला शब्द आहे सहिष्णुता, दुसरा शब्द आहे धर्मनिरपेक्षता, तिसरा शब्द आहे सामंजस्यपणा. आणि भारतीय समाजाने धर्मनिरपेक्षपणा का स्वीकारला असेल. त्याला तुम्हाला थोडंफार ही आयडिया आला असेल की भारतीय समाज हा कशा प्रकारचा आहे. तर हे सगळं तुम्हाला राज्यसेवा वर्णन परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे. पण आपण इथे सगळ्या सांगितले इथे लक्षात घेणार आहोत. पहिले 2 धडे आपल्या हे पूर्व परीक्षा अंगली महत्त्वाचे नव्हते, तर मुख्य परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाचे होते. तर चला तर आपण आता दुसऱ्या टॉपिक वरती जाऊया. दुसरा जो काही टॉपिक आहे, नेक्स्ट जो काही टॉपिक आहे तो आपला ग्रामीण स्थानिक शासन व्यवस्था याच्यावरती असेल. पण याच्या आधी आपण काय करूया, हा प्रश्न तुम्हाला इथे सोडवता येऊ शकतो मुख्य परीक्षा दृष्टिकोनातून. प्रश्न अशा प्रकारचा आहे, धर्मनिरपेक्षता म्हणजे काय, भारतासाठी धर्मनिरपेक्षता का महत्त्वाची आहे. हा प्रश्न तुम्हाला लिहिता येईल. 150 शब्द आणि 10 गुण लिहिता येईल. आता आपण जे बघितलं तेच आहे की राज्य शासनासाठी कोणताही धर्म श्रेष्ठ नाही, तर राज्य शासनासाठी सगळे धर्म हे समान आहेत. धर्माच्या आधारे आपण कोणत्याही प्रकारचा भेदभाव करत नाही, तर याला म्हणतो आपण धर्मनिरपेक्षता. आणि ती का महत्त्वाची आहे तुम्हाला सांगता येईल. समाजामध्ये सहिष्णुता वाढवण्यासाठी, समाजाची एकता वाढवण्यासाठी, सामंजस्यपणा वाढवण्यासाठी आपल्याला हे धर्मनिरपेक्ष तत्व आवश्यक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथे दुसराही टॉपिक समाप्त केलेला आहे. आता आपण भेटूया नेक्स्ट टॉपिक मध्ये. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुम्हाला जे काही तुमचे मत असतील, मतांतरे असतील, तुम्ही आम्हाला नक्की सांगू शकता. नक्की आपण याच्यावरती काम करूया. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.